डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीसाठी खूप मोठं योगदान दिलं. ते योगदान आज कोणीही मान्य करत नाही, तर संविधान दुसऱ्यानेच लिहिलेलं आहे असं सांगितलं जातं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाविषयीचा त्याग खूप मोलाचा आहे. अनेक आजारांना त्यावं लागलं. एखादा मसुदा संसदेमध्ये जर मान्य होत नसेल, त्यावरील तर्क लोकांना कळत नसेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 9-9 तास ते 7-7 घंटे त्या मसुद्यावर चर्चा करायचे आणि चर्चेतून तो मसुदा मान्य व्हायचा. या गोष्टी आजकालच्या अभ्यासकांना माहीत असूनही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बदनामी करतात. संविधान लिहून पूर्ण झाला त्यानंतर त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये म्हणलेलं आहे की या देशाला संविधान निर्माण करण्यासाठी सुद्धा पेचप्रसंग निर्माण झालेला होता. काही विद्वानांचं, काही राजकीय नेत्यांचं म्हणणं होतं की या देशाला इंग्रजांनी स्वातंत्र्य द्यावं आणि संविधान पण लिहून द्यावं. उसनं संविधान घेणं कितपत योग्य आहे यावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाश टाकलेला आहे. कारण ते न्यायदान करू शकत नाही, ते येथील जनतेला स्वातंत्र्य देऊ शकत नाही, येथील जनतेचा आर्थिक प्रश्न सोडवू शकत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं. पण तत्कालीन राजकीय नेते इंग्रजाकडूनच संविधान लिहून घेतलं पाहिजे अशा आशेमध्ये जगत होते. पण शेवटी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच ठरले आणि देशाला एक आदर्श वास्तववादी संविधान मिळालं. धन्यवाद. जय भीम. मित्रहो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.